यानंतर आज ज्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण इथे उत्सुक आहोत ते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय प्राध्यापक डॉक्टर उमेश बगाडे, माजी विभाग प्रमुख इतिहास विभाग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर यांना मी नम्र विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. मंचावरील सर्व गणमान्य, कळकळीने शिकवणारे सगळे शिक्षक बंधू भगिनी आणि शिक्षणासाठी ज्ञानासाठी असुसलेल्या विद्यार्थी मित्रांनो, एखादी संस्था संपन्न होते त्यामागं अनेकांचे कष्ट असतात आणि हे कष्ट करणाऱ्या सेवकांचा सत्कार करणं ही अतिशय मौलिक गोष्ट आहे. त्या सर्व सन्मान प्राप्त शिक्षकांचं मी अभिनंदन करतो. थोडक्यामध्ये 2 मिनिटापूर्वी जी चर्चा भरत लठ्ठेंसमोर झाली त्यात ते म्हणाले की आज भारतामध्ये आधुनिकता पायातळी तुडवली जाते आणि अण्णासाहेब लठ्ठे हे महाराष्ट्रातल्या आधुनिकतेच्या दूतांपैकी एक आहेत. तुम्हाला जर अण्णासाहेब लठ्ठ्यांचा विचारपट समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला आधुनिकतेचं विचारविश्व ज्यांना आपण घडलेलो आहोत, केवळ तंत्रज्ञानाची प्रगती म्हणजे आधुनिकता नाही. आधुनिकता हा एक मूल्यव्यूह आहे आणि हा आधुनिकतेचा मूल्यव्यूह आज संकटात आहे आणि तो संकटात असल्या कारणामुळं जर्मनीमधला एक विचारवंत हायबरमास यानं एक महत्त्वाचं प्रयोजन सांगितलेलं आहे. तो म्हणतो की हा आधुनिकतेचा जो प्रोजेक्ट आहे तो अनफिनिश्ड आहे, तो पूर्ण झालेला नाही आहे आणि त्यामुळं आधुनिकतेचा हा प्रोजेक्ट पुन्हा पूर्ण करण्याची गरज आहे. आधुनिकता म्हणजे काय? तुमच्यापैकी काहींना माहिती असेल तर सगळ्यात महत्त्वाचं सूत्र जे आहे ते फ्रेंच क्रांतीमध्ये अवतीर्ण झालं आणि तुम्हाला सर्वांना माहीत असलेली गोष्ट आहे की मानव हा समान आहे आणि स्वतंत्र आहे हे तत्व. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की विवेक आणि स्वातंत्र्य याचा विचार तुमच्या माझ्यामध्ये फार मुरलेला आहे, परंतु हा विचार आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांनी अपार कष्ट केले ते आधुनिकतेचे दूत आपल्याला नीट समजून घेणं गरजेचं आहे. मी तुम्हाला फार खोलात जाणार नाही, पण तुम्हाला 2-3 गोष्टी सांगेन की कोणतेही बदल करायचे असतील तर बदलासाठी तुम्हाला परंपरेचं प्रमाण लागतं. कारण मानवी अस्तित्व जे आहे ते सातत्यावर आधारलेलं आहे. तुमची आई जसा स्वयंपाक करत होती तसं तुम्ही स्वयंपाक करता. स्वयंपाक करण्याचं सातत्य तुमच्यामध्ये आहे. जे पेहराव माझ्यापूर्वीचे शिक्षक करत होते तेच पेहराव मी करतो आहे. एक सातत्याचा क्रम आहे आणि अशा सातत्याच्या क्रमामध्ये आधुनिकतेचा मूल्य व्यवहार आणणं हे विलक्षण चॅलेंजिंग आव्हानास्पद होतं आणि हे आव्हान ज्यांनी पेललं त्यांना विलक्षण सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागला, सामाजिक पातळीवरचं दुर्लक्ष अनुभवावं लागलं आणि त्यातून त्यांना वाट काढत समाजाला बदलावं लागलं. आणि म्हणून आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की नेमकं अण्णासाहेब लठ्ठे आपल्याला काय सांगतायत. अण्णासाहेब लठ्ठ्यांच्या चरित्रामध्ये अनेक मुद्दे आहेत. यदी फडक्यांनी त्यांचं चरित्र लिहिलं आहे, पण त्याच्यामध्ये त्यांच्या विचारांचा फारसा शोध घेण्यात आला नाही. त्यांनी मुख्यतः यदी फडक्यांचा जो एक साधारणतः पिंड होता तो सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीमधले जे भेदाभेद आहेत, फुटी आहेत, मतभेद आहेत त्यांचं अंकन करायचं, त्याची मांडणी करायची असा होता. विशेष करून सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीमध्ये राजनिष्ठा आहे या मताचं सतत विवरण करायचं आणि त्या अनुषंगानं सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीची मांडणी करायची. त्यामुळं यदी फडक्यांनी जे अण्णासाहेब लठ्ठेंचं चरित्र लिहिलं आहे ते अण्णासाहेब लठ्ठेंना न्याय देणारं नाही आहे. कारण अण्णासाहेब लठ्ठे त्यांच्या वैचारिक अवकाशामध्ये जे विकसित होत राहिले त्याचा मागमूसही त्या चरित्रात नाही आहे. म्हणून आपल्याला समजलं पाहिजे की ते कसे घडत होते
अण्णासाहेब लठ्ठे सांगतात की मी लहान असताना किंवा तरुण असताना सुधारकचे अंक वाचत होतो. सुधारक जे आहे ते आगरकरांचं वर्तमानपत्र आहे. त्यामुळे आधुनिकतेचा संस्कार त्या कालखंडामध्ये महात्मा फुले आहेत, आगरकर आहेत, रानडे आहेत, यांच्या प्रभावाखाली अण्णासाहेब लठ्ठे घडत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्यापैकी सगळ्यात लक्षात आली पाहिजेत की त्यांनी परंपरेचं प्रमाण काढून आधुनिकतेला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. आता तुम्ही लक्षात घ्या, त्यापूर्वी कुणी काय केलं? महात्मा फुल्यांनी जेव्हा सत्यशोधक समाजाची स्थापना केली तेव्हा कबीराचं जे विचारधन आहे, तुकारामाचं जे विचारधन आहे, ते विचारधन घेऊन सत्यशोधक समाजाला पायावर उभं केलं. जे सत्यशोधक समाजाचे अनुयायी होते त्यांनी आपल्या आठवणीत सांगितले की जवळजवळ वर्षभर कबीराचा जो ग्रंथ आहे, बीजक नावाचा ग्रंथ, कबीराचा जो विप्रमती नावाचा ग्रंथ आहे, त्याच्याबद्दलची चर्चा फुल्यांच्या दुकानात होत होती आणि त्यानंतर सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. रानडे हे सातत्यानं तुकारामांची आणि संतांची प्रमाण देत प्रार्थना समाजाचा विचार सांगत होते. अगदी पूर्ण धर्म नाकारणारा विवेकनिष्ठ आगरकर परंपरेचं प्रमाण देत होते. ते आज्ञेयवादी होते आणि आज्ञेयवादाची सिद्धता करण्यासाठी ते सांगत होते की बघा, आपल्या अद्वैत परंपरेमध्येच आज्ञेयवाद आहे, बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये आज्ञेयवाद आहे. आणि तुमच्या लक्षात येईल 1905 मध्ये एक महत्त्वाचं टेक्स्ट हे अण्णासाहेब लठ्ठेंनी लिहिलेलं आहे, इंट्रोडक्शन टू जैनिझम. हे जे टेक्स्ट आहे, हे टेक्स्ट प्रामुख्यानं नवा आधुनिकतेचा विचार नव्या रूपामध्ये सांगण्याचा प्रयत्न आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्या लक्षात काय येईल तर या आधुनिक कालखंडामध्ये तुम्हाला विवेकाचा विचार दिसतो. विवेक अनेक प्रकारे व्याख्यांकित केला जातो. विवेकाला अनेक रूपं आहेत, विवेकाला अनेक अंग आहेत. विवेक एक समान नसतो. विवेक आपल्या आपल्या हितसंबंधाचा असतो. पती पत्नी असेल तर पतीचा विवेक वेगळा, पत्नीचा विवेक वेगळा, त्यामुळे दोघांचीही भांडणं होत राहतात. त्यामुळे विवेक हा एका अर्थानं व्यक्तिगत असतो, विवेक सामाजिक असतो. पण या कालखंडामध्ये जो विवेक सांगितला गेला तो विवेक होता सार्वत्रिक विवेक, तो विवेक होता वैज्ञानिक विवेक. आणि हा जो विवेक आहे हा विवेक सर्वांना प्रमाण आहे. जर एखादा प्रयोगानं सिद्ध झालेली जर कोणती जर निष्कर्ष असेल तो आपल्या सर्वांना मान्य आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे जर प्रमाणाने सिद्ध झालं तर आपल्या सर्वांना मान्य आहे. आत्ता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की डोळ्याला आपल्याला दिसते की सूर्यच पृथ्वीभोवती फिरतोय, परंतु अंतिमता सिद्ध झालेला आहे, आपण ते स्वीकारतो. हे जे आहे हा साधारणतः वैज्ञानिक विवेक आहे की जो इम्पिरिसिस्ट आहे, जो प्रमाण सांगतो, प्रत्यक्षाचं अनुमानाचं प्रमाण सांगतो. आणि मग आपल्या लक्षात येतं की जैन धर्माचं जे नवं इंटरप्रिटेशन हे अण्णासाहेब लठ्ठेंनी केले त्याच्यामध्ये हे विवेकाचं सूत्र आहे. झेल्लरचं प्रमाण घेऊन ते सांगतात की यामध्ये जैन धर्मामध्ये विवेकनिष्ठाच आहे. ते दुसरं तत्व सांगतात ना, ते फार महत्त्वाचं आहे. विशेषतः 19व्या शतकामध्ये जो एक धार्मिक विचार आला, ज्यानं संपूर्ण भारताला बदललं. ब्राह्मो समाज घ्या, सत्यशोधक समाज घ्या, परमहंस मंडळी घ्या, या सर्व धर्मांच्या मध्ये एक महत्त्वपूर्ण गोष्ट अशी होती की वैश्विक धर्म आहे, माणूस एक आहे आणि त्यामुळे सर्व माणसाचा एक धर्म असला पाहिजे. हा विश्वधर्माचा विचार जो आहे तो विश्वधर्माचा विचार होता. आणि त्याचं सूत्र काय होतं? त्याचं सूत्र होतं की सर्व धर्मामध्ये जे समान मानवी हिताचं आहे ते अंगीकारायचं. तुम्ही जर बारकाईनं हे टेक्स्ट पाहिलं त्या टेक्स्टमध्ये अण्णासाहेब लठ्ठे म्हणतात की हा जैन धर्म हा धर्मांचा धर्म आहे, रिलिजन ऑफ रिलिजन्स आहे, तो ॲब्स्ट्रॅक्ट आहे, ते सारभूत तत्व आहे असं ते म्हणतात. जैन ते मांडतात की नाही मांडतात हा वेगळा मुद्दा. ते काय पेश करतायत मी तुम्हाला सांगतो. ते सांगतायत की हा धर्माचा धर्म आहे आणि त्यामुळं सहिष्णुता जे धार्मिक तत्व म्हणून एका अर्थानं आपण सर्वजण स्वीकारतो त्याचं सूत्र ते जैनिझममध्ये सांगण्याचा प्रयत्न करतायत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सत्यनिष्ठा, सत्य, ॲब्सोल्यूट, म्हणजे एका अर्थानं म्हणाल तर परम सत्य.
अशी कोणतीही गोष्ट नसते. सत्य हे निरंतर बदलत असतं. तुम्ही जर विज्ञान पाहिलं तर विज्ञानामध्ये जे गॅलिलिओनं सांगितलं ते न्यूटननं बदललं, न्यूटननं जे सांगितलं ते आईन्स्टाईननं बदललं. त्यामुळे सत्याचं स्वरूप हे निरंतर बदलतं आहे हे ते सांगतायत. आणि ते जैन धर्माच्या अनुषंगानं सांगतायत की हे सत्य निरंतर बदलणार आहे. ते सांगतायत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जैन धर्म हा व्यक्तिवादाचा, आधुनिकता कशावर उभी आहे? व्यक्ती स्वातंत्र्याच्या तत्वावर उभी आहे. माणसाचं व्यक्ती स्वातंत्र्य, प्रत्येक माणसाला स्वतंत्रता आहे स्वतःच्या संबंधातलं हित अनहित करण्याचं. आणि यातून सर्व स्त्रियांना, सर्व पुरुषांना जगभरामध्ये स्वातंत्र्याची अनुभूती आलेली आहे. फ्रेंच क्रांतीचा उद्घोष आपण जे करतो आणि त्याचं महत्त्व आपण जे सांगतो, तर त्यामुळं सांगतोय की हे व्यक्ती स्वातंत्र्याचं मूल्य आहे. आणि तुम्हाला ते सांगतायत की जैन धर्मामध्ये प्रत्येक व्यक्तीला हा एक विशिष्ट पातळीवरचा अधिकार आहे स्वातंत्र्याचा. स्वातंत्र्य हे नीतीशिवाय कधीही त्याचा परिपोष होत नाही. स्वातंत्र्याची पूर्ण एका अर्थानं स्थिती ही दायित्वावर उभी आहे. मी समजा अधिकारी आहे आणि मी माझ्या अधिकाराचा उपयोग करून तुमचं पारतंत्र्य हरण केलं तर हे माझं स्वातंत्र्य काय आहे? माझं दायित्वविहीन स्वातंत्र्य आहे. मी तुमच्यावर गुलामी लादतो आहे आणि माझं स्वातंत्र्य उपभोगतो आहे. तसं चालणार नाही. दायित्व म्हणजे जबाबदारी, इतरांचं स्वातंत्र्य टिकवण्याची जबाबदारी माझ्यावरती आहे. हे तत्व, व्यक्ती स्वातंत्र्याचं तत्व, ते तुम्हाला जैनिझममध्ये असल्याचं सांगतायत. जैनिझम मांडणारे काय करतायत हा मुद्दा वेगळा आहे, मी पुन्हा म्हणेन. पण लठ्ठे काय सांगतायत हे समजून घ्या. लठ्ठे सांगतायत की व्यक्तिवादाचं सूत्र हे त्याच्यामध्ये आहे. स्वातंत्र्याचा परिपोष करण्याचा विचार जैनिझममध्ये आहे. नीतीबद्दल बोलताना ते सांगतात, म्हणजे ब्राह्मणत्वाचा किंवा ब्राह्मणी एकंदरीत वर्चस्वाचा क्रिटिक त्या जैनिझमच्या छोट्याशा पुस्तिकेत पण आहे. ते काय सांगतायत की वेदांती पॅन्थिझम जो आहे, वेदांती जो एक विशिष्ट प्रवाह आहे, त्याच्यामध्ये नैतिकतेचं सूत्र नाही आहे. कारण त्यांचं म्हणणं आहे की संघर्षाशिवाय नैतिकता निष्पन्न होत नाही. आपण साधी गोष्ट घेतली आणि कुटुंबामध्ये नवरा बायको एकमेकांच्या समोर उभे केले तर नवरा बायको एकमेकांच्या नीतीचा वेगवेगळा विचार करत असतात. बायकोचा नीतीचा विचार वेगळा असतो, नवऱ्याचा नीतीचा विचार वेगळा असतो. सगळ्यात सोपं सांगायचं म्हटलं तर नीती ही कल्पना, नीती काय नाही याशिवाय निष्पन्न होत नाही. नीट समजून घ्या. नीती काय आहे हे सांगण्यासाठी नीती काय नाही याची चर्चा करावी लागते. त्यामुळे संघर्षाच्या सूत्राशिवाय नीती निष्पन्न होत नाही आणि नीतीचा परिपोष होत नाही. अद्वैत सिद्धांतामध्ये संघर्षाला वाव नाही, म्हणून अद्वैत तत्व नीती निष्पन्न करू शकत नाही. ते सांगतात त्यामुळं ब्राह्मण स्वतःच्या स्वार्थासमोर कोणत्याही प्रकारे सामाजिक हिताचा विचार करू शकत नाही, अशी टीका ते त्या छोट्याशा पुस्तिकेत करतात. तत्कालीन कालखंडामध्ये आधुनिकतेचा विचार जो तुम्हाला प्रामुख्यानं इमॅन्युअल कांटच्या विचारांमध्ये दिसतो, त्याचा विकास हेगेलमध्ये, मार्क्समध्ये किंवा अन्य विचारवंतांमध्ये झालेला दिसतो. त्याची अनेक छटा तुम्हाला अण्णासाहेब लठ्ठेंच्या एका छोट्याशा टेक्स्टमध्ये दिसतात. तेव्हा आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर अण्णासाहेब लठ्ठे काय करतायत, तर ते प्रामुख्यानं सुरुवातीला जैन धर्माला आधुनिकतेचं प्रारूप म्हणून विकसित करू पाहत आहेत, त्याला ते बदलू पाहत आहेत. हा आधुनिक जैनिझम आहे. दोन तत्व महत्त्वाची आहेत, एक म्हणजे साधवाद आणि दुसरा अनेकांतवाद. अनेकांतवादावर त्यांनी विस्ताराने लिहिलं आहे, फार विस्ताराने लिहिलं, त्रोटक आहे. मी तुम्हाला सांगेन, तत्त्वज्ञानाची अशी पकड असलेला तत्कालीन कालखंडातले स्कॉलर फार कमी आहेत. लोकमान्य टिळक आहेत, गीता रस लिहित आहेत, परंतु त्यांच्यापेक्षाही अधिक सूक्ष्मता तुम्हाला तत्त्वज्ञानाच्या गुंत्याची अण्णासाहेब लठ्ठेंच्या तुमच्या छोट्याशा अकाउंटमध्ये दिसेल. खूप बारकावे आहेत, खूप सूक्ष्मता आहेत. आणि या सूक्ष्मता जर आपण तपासल्या तर आपल्या लक्षात असं येतं की आधुनिकतेच्या प्रारूपामध्ये जैन धर्माला बदलण्याची आसोशी
त्यांनी दाखवलेली आहे. तो बदल त्यांनी केलेला आहे. मुख्यतः अनेकांतवाद जो आहे ते म्हणतात की हे रियालिझमचं प्रिन्सिपल आहे, थिअरी ऑफ रियालिझम आहे. काय नेमकं सत्य आहे? सत्य सर्वसाधारणपणे असं ग्रंथ ब्रह्म सत्य आहे आणि बाकी सगळं जे आहे ते असत्य आहे, मिथ्या आहे. हे जे सूत्र आहे हे सूत्र नेमकं तुमचं इंडिव्हिज्युअलिटी जे आहे, तुमचं अस्तित्व जे आहे त्याला नगण्य मानत आहे आणि त्यामुळं ते माणसाच्या हिताचा परिपोष करण्यासाठी योग्य नाही आहे. आणि म्हणून माणसाच्या हिताची, म्हणजे ज्याला युनिव्हर्सॅलिटी म्हणतात आणि विवक्षितता म्हणतात, विशेष म्हणतात, सामान्य आणि विशेष, या दोन्हींना सांधणारं हा रिअलिझम आहे, हा वास्तववाद आहे आणि त्या वास्तववादासंबंधातली मांडणी ते करतात. हे सांगितल्यानंतर मी तुम्हाला सांगेन की त्यामुळंच अण्णासाहेब लठ्ठे हे महाराष्ट्रामधल्या अत्यंत महत्त्वाच्या विचार संप्रदायाचे प्रणेते म्हणले. तो होता सत्यशोधक ब्राह्मणेतर संप्रदाय. शाहू महाराज आणि महात्मा फुले यांच्या विचारांना महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पोचवण्यासाठी जी पिढी तयार झाली, या पिढीचे ते महत्त्वाचे विचारवंत आहे, महत्त्वाचे कर्ते विचारवंत आहे. म्हणजे सत्यशोधकांमध्ये तुम्हाला एक गोष्ट दिसेल की प्रत्येकजण काम करतो, कष्ट करतो, राबतो आणि प्रयत्न करत राहतो. म्हणजे 1911मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना झाली तेव्हा लठ्ठे त्यामध्ये होते आणि लठ्ठ्यांनी सत्यशोधक समाजाचा आणि ब्राह्मणेतर चळवळीचा विकास व्हावा यासाठी अनेक वार कष्ट घेतले. आता त्याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या लक्षात असेल की त्यांच्या विवेचनातून, त्यांच्या विचाराचं सूत्र आपण त्यांच्या भाषणातूनच काढलं पाहिजे. 1915ला त्यांनी अहमदनगरला सत्यशोधक समाजाच्या परिषदेमध्ये भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी 2-3 गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट म्हटले की सत्य जे आहे ते सत्य हे प्राचीन कालखंडापासून लोक शोधत आहेत. लक्षात घ्या, सत्याची त्यांची जी व्याख्या आहे ती त्यांनी त्या टेक्स्टमध्ये केली आणि त्या व्याख्येवर हुकूम ते म्हणतात की प्राचीन कालखंडामध्ये ब्राह्मण वर्चस्वाच्या विरोधामध्ये विश्वामित्र आणि वृषभनाथ यांनी त्या कालखंडामध्ये सत्याची प्रतिष्ठापना केली. दुसरी गोष्ट ते सांगतात की सत्य जे आहे त्या सत्याला एका अर्थानं हितसंबंधात अत्यंत स्पष्ट म्हटलं बरं का. ते असं म्हणतात की धर्म, भय आणि ग्रीड, लोभ याच्यावर ते अवलंबून आहे. धर्मसंस्थेला भय आणि लोभ यांनी ग्रासलेला आहे आणि या गोष्टींच्यामुळं ब्राह्मणवाद्यांनी भारतामधला एकंदरीत धर्म जो आहे तो बिघडवलेला आहे आणि म्हणून त्या विरोधातला संघर्ष गरजेचा आहे. सामान्य माणसाला समता देण्यासाठी, सामान्य माणसाला स्वातंत्र्य देण्यासाठी हा जो त्यांचा अधिकार काढून घेतलेला आहे, शिक्षणाचा अधिकार नाही, वेगवेगळे रोजगार करण्याचा अधिकार नाही, स्त्रियांना बाहेर पडण्याचा अधिकार नाही, हे सर्व जे अधिकार नाकारलेले आहेत ते अधिकार पुन्हा प्राप्त केले पाहिजेत, ते सिद्ध केले पाहिजेत, तो संघर्ष केला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्यापैकी बहुतेकांना कळलं पाहिजे, कर्मसिद्धांत हा जैन धर्माचा अर्क आहे. जैन धर्म हा कर्मसिद्धांताचा एक विशिष्ट पातळीवरचा अनुसरण करतो आणि कर्मसिद्धांताच्या वरती त्याची थिअरी, जैन धर्माची थिअरी अवलंबित आहे. इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर ते आपल्याला गुलाम करणारं जे पुनर्जन्म सिद्धांत आणि कर्मसिद्धांताचं विश्लेषण आहे ते नाकारतात. ते म्हणतात की जे सामान्य निम्न जाती आहेत त्या निम्न जाती का आहेत तर त्याचं कारण आहे की त्यांना असं वाटतं की आमचा जन्म पापाची परिणती आहे. मागच्या जन्मामध्ये पाप केल्या कारणामुळं आम्ही या जन्माला, स्त्री जन्माला आलो, आम्ही दलितांच्या जन्माला आलो आणि त्यामुळं ते न्यूनगंडाने ग्रासलेले आहेत आणि त्यामुळं उन्नतीचा, स्वतःच्या बदलाचा ते विचार करू शकत नाही आहेत आणि त्यातून त्यांना बाहेर काढायचं असेल तर या विचारांचा समूळ निपात केला पाहिजे. म्हणजे कर्मसिद्धांत आणि पुनर्जन्म सिद्धांत याचं जोखड करून शूद्रातिशूद्रांना जे जखडलं गेलेलं आहे, स्त्रियांना जे जखडलं गेलेलं आहे त्यातून त्यांना मुक्त करायचं असेल तर हे नाकारलं पाहिजेत. इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे फुले आणि अण्णासाहेब लठ्ठेंच्या एकंदरीत विचारिक सूत्राची, ती म्हणजे फुलेसुद्धा कर्मसिद्धांत मांडतात.
फुल्यांच्या दृष्टिकोनातून कर्म केल्याशिवाय तुम्हाला एका अर्थानं समाजामधलं परिमाण मिळत नाही. कर्माचे दोन परिणाम आहेत, वाईट आणि चांगला. फुले सांगतात कर्माचे परिमाण व्यक्तीला भोगावे लागत नाहीत. एखाद्यानं भ्रष्टाचार केला तर त्याला त्याच्या आयुष्यामध्ये त्याचे परिणाम भोगावे लागतात असा आपला अनुभव नाही. अनेक लोकांनी खून करून सुद्धा निर्विघ्न पद्धतीने त्यांनी आयुष्य विचरण केलेलं आहे, याचे अनुभव आपल्याला वारंवार येतात. पण मग कर्म का करायचं, चांगलं कर्म का करायचं, नीतीचं कर्म का करायचं, त्याबद्दल फुल्यांचं म्हणणं असं आहे की त्याचा परिणाम, चांगल्या कृतीचा परिणाम हा सर्वांना चांगल्या पद्धतीने भोगायला मिळतो आणि वाईट कृतीचा परिणाम सर्वांना भोगावा लागतो. तुम्हालाच भोगावा लागेल असं नाही, सर्वांना भोगावा लागतो. म्हणजे या संस्थेच्या उभारणीमुळं जे विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं आणि त्यांची जी प्रगती झाली ती या कृतीचा परिणाम आहे. त्यामुळे चांगली कृती, नैतिक कृती किती अनिवार्य आहे, किती गरजेची आहे, किती अपेक्षित आहे हे ते सांगतायत. आणि तुम्हाला दिसेल की तोच विचार जो आहे तो विचार हा तुम्हाला लठ्ठेंच्या एकंदरीत विचारांमध्ये दिसेल. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, जाती नष्ट झाल्या पाहिजेत याबद्दल कुठल्याही पातळीवरती अण्णासाहेब लठ्ठ्यांना किंतु नव्हता. भारतामध्ये जाती नष्ट होणं, जाती म्हणजे भेदाभेद आणि जातीचा हा भेदाभेद नष्ट झालाच पाहिजेत या मताचे ते होते. त्यांनी अनेक वेळेला जे विचार विशेषतः शाहू महाराजांचे होते त्याचा पुनरुच्चार केला आहे. शाहू महाराजांनी काय सांगितलं की सगळ्या निम्न जातींनी, सगळ्या श्रेष्ठ जातींनी, ज्या कोणत्या जाती आहेत त्या जातींनी स्वतःला मराठा म्हणावं आणि मराठा या ओळखीमध्ये स्वतःची जातीची ओळख नष्ट करावी. अण्णासाहेब लठ्ठे त्यांच्या भाषणातून सांगतायत की जर असं केलं तर तुम्हाला जाती नष्ट करता येतील आणि जाती नष्ट केल्या तर तुमच्यामधला शक्तीचा संचय जो आहे, तुमच्यामधली शक्ती जी आहे ती अनेक पटीनं वाढेल. एकता आणि एका अर्थानं तुमची श्रेष्ठता ही तुम्ही निर्माण करू शकाल आणि त्यासाठी जाती मोडणं अनिवार्य आहे. तिसरी गोष्ट ते फुल्यांच्यापासून पुढं नेतात ते म्हणजे आग्रह, प्राथमिक शिक्षणाचा आग्रह. आता अनेक पातळीवरती लाभ मिळाल्या कारणामुळं आपण उदासीन बनलो आहोत. म्हणजे मी ग्रामीण भागामधल्या शाळा आणि त्या शाळांची स्थिती अनुभवलेली आहे. पण आज माझा मुलगा कुठल्या तरी एका चांगल्या शाळेत जात असल्या कारणामुळं ग्रामीण शाळांच्या विषयी काय चाललं आहे याच्याबद्दल मला काहीच काळजी करायची गरज नाही. आणि त्यामुळं माझी उदासीनता जी आहे त्या उदासीनतेचा परिणाम असा आहे की आता प्राथमिक शिक्षण ज्याची चर्चा झाली आधीच्या वक्त्यांच्याकडनं की ते गुणहीन झालेलं आहे, गुणवत्ताविहीन झालेलं आहे. म्हणजे शिक्षणाला दर्जाच राहिलेला नाही आहे, पतित शिक्षण आहे. आता या संदर्भामध्ये सगळ्यात एका अर्थानं आग्रहाचे विचार जे आहेत ते अण्णासाहेब लठ्ठे प्रगट करतायत. ते सांगतायत की प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं पाहिजेत. म्हणजे जेव्हा ते विधिमंडळात होते तेव्हाही त्यांनी संघर्ष केला परांजपेंच्या विरोधामध्ये आणि ते सातत्यानं सांगत होते की ज्या म्युन्सिपाल्टी आहेत, एका अर्थानं म्हणा त्या जिल्हा परिषद आहेत, या सर्व ठिकाणी, सगळ्या ठिकाणी प्राथमिक शिक्षण सक्तीचं करण्याचा प्रयत्न केला पाहिजेत. जेव्हा कारणं सांगितली जायचं की पैसेच नाही आहेत, उच्च शिक्षणाला पैसे दिलेत, तेव्हा म्हणाले की उच्च शिक्षण थांबवा, पण प्राथमिक शिक्षण हे सर्वांना मिळालं पाहिजेत. सर्वसामान्य माणूस हा स्वतःच्या पायावरती स्वतःचं स्वातंत्र्य अनुभवण्यासाठी तयार व्हायचा असेल तर प्राथमिक शिक्षणाला पर्याय नाही. आज जी प्राथमिक शिक्षणाची स्थिती भारतामध्ये आहे, कित्येक कोटी मुलं शाळाबाह्य झालेली आहेत. अशा वेळेला आपल्याला अण्णासाहेब लठ्ठ्यांचे हे विचार, प्राथमिक शिक्षणाच्या आग्रहाचे विचार समजून घेतले पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्त्रियांना समता देणं आणि स्त्रियांना समता देण्यासाठीचा संघर्ष जातीमध्ये त्यांनी, समुदायामध्ये सुद्धा त्यांनी केला. कन्या विक्रय थांबवणं असेल, बालविवाह रद्द करणं असेल, किंबहुना एका अर्थानं म्हणाल तर स्त्रियांना शिक्षणाचा मुद्दा उपस्थित करणं असेल, यासाठी निरंतर संघर्ष हा त्यांनी केला. अहर्निश आधुनिकतेसाठी संघर्ष करणं ही त्यांची भूमिका राहिली. आणि म्हणून तुमच्या एकंदरीतच अनुभवाला येईल की आंतरजातीय विवाहासाठी विधिमंडळामध्ये संघर्ष करणारे ते होते. सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीचा एक महत्त्वाचा मुद्दा होता. त्या मुद्द्याला
त्यांनी विधिमंडळामध्ये मूर्त रूप द्यायचा प्रयत्न केला. तुमच्यापैकी काहींना माहिती असेल की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्या अज्ञानाची, अविद्येची फुल्यांनी सांगितली ती म्हणजे की धार्मिक विचारांचा प्रभाव. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अस्तित्वाची चुकीची ओळख धर्म करून देतो. म्हणजे तुम्हाला काय सांगतो की तू स्त्री आहेस. का स्त्री आहेस तू? मागच्या जन्मामध्ये तुझ्याकडनं पाप झाला असलं पाहिजे, त्यामुळे या जन्मी तुला भोग भोगावे लागतील. ही जी स्त्रीत्वाची ओळख धार्मिक अवगुंठनामध्ये करून दिली जाते, त्यातून स्त्रियांनी, त्यातून पुरुषांनी, त्यातून दलितांनी, त्यातून शूद्रांनी बाहेर पडलं पाहिजेत. आणि ते जर बाहेर पडायचं असेल तर त्यांच्या मानगुटीवरती जो ब्रह्मराक्षस उभा आहे त्याच्यापासून त्याची मुक्तता झाली पाहिजेत. म्हणजे तुमच्या मनावरती असलेल्या मानसिक गुलामीचा तुम्ही निषेध केला पाहिजे, त्यातून बाहेर पडलं पाहिजेत. हे सातत्यानं ते सांगतायत. आणि त्यातला सगळा मुद्दा असा होता की जो ब्राह्मण पुरोहित आहे ते अत्यंत स्पष्टपणानं सांगतायत, सर्व धर्माचे उपाध्ये हे धर्माला नासवण्यामध्ये पुढे आहेत, धर्माला बिघडवण्यामध्ये, धर्माचं एका अर्थाने विकृत रूप उभं करण्यामध्ये हे सगळे उपाध्ये पुरोहित जे आहेत ते पुरोहित जबाबदार आहेत. आणि त्यामुळं पुरोहितशाहीच्या विरोधात संघर्ष उभा केला पाहिजे. हा संघर्ष सत्ययुग समाजाने उभा केला आणि सांगितलं की लग्न करत असताना, वास्तुशांत करत असताना, मृत्यूचे विधी करत असताना आम्ही ब्राह्मणाला बोलवणार नाही, आम्ही विधी करू. हे विधी सुरू झाल्यावरती लिटिगेशन झाली. तुमच्यापैकी काहींना माहिती आहे की डुंबरे पाटलांनी आपल्या मुलांची लग्न केली आणि त्यातून पुढे लिटिगेशन झालं. त्या लिटिगेशनचा एका अर्थानं कोर्टात गेला आणि कोर्टामध्ये परस्पर विरोधी निर्णय आलेत. तुम्हाला कदाचित तपशील कळणार नाहीत, पण कोर्टामध्ये तुम्ही जर सत्यशोधक पद्धतीनं विवाह केला आणि ब्राह्मण घेतला नाही तर कोर्टाने आदेश दिला की जरी तुम्ही सत्यशोधक पद्धतीने विवाह केला असला तरी देखील तुम्ही ब्राह्मणाला दक्षिणा दिली पाहिजेत, कारण ब्राह्मणाचा दक्षिणेचा हक्क आहे. 1827ला कोडे एल्फिस्टन म्हणजे एल्फिस्टनचं कोड आहे. आणि कोडे एल्फिस्टननं काय केलं तर इनाम याला संरक्षण दिलं. वतन आणि इनाम यांना त्यांनी संरक्षण दिलं. त्यांनी देशमुखाचं वतन खालसा केलं, त्यांनी पाटलाचं वतन खालसा केलं, त्यांनी कुलकर्णी ठेवला आणि महार ठेवला, बाकी वतनं नाहीच केली. परंतु त्याच्यामध्ये ही तरतूद होती की हे वतन जे आहे त्या वतनाला हात लावायचा नाही. म्हणून न्यायमूर्ती रानडे यांनी सत्यशोधकांच्या विरोधामध्ये व्हर्डिक्ट दिला की तुम्हाला दक्षिणे द्यावी लागेल. आता ह्या केसेस ज्या आहेत ह्या केसेस वकील म्हणून त्याच्याबद्दल सल्ले हे लठ्ठ्यांनी दिलेत. लठ्ठ्यांनी 3 सल्ले दिले. ते म्हटले की कोर्टात सांगा की हा अधिकार ब्राह्मणाचा नाही. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की जे विधी ब्राह्मण करतो ते विधीच झालेले नाही आहेत. जर सत्यशोधक विधी केले असतील तर सत्यशोधक विधी केल्यावरती त्या विधीचा आम्ही कशाला दक्षिणा ब्राह्मणांना द्यावी. दुसरा तर्क त्यांनी सांगितला की देता येणार नाही. तिसरा तर्क त्यांनी सांगितला की अशा प्रकारचे विधी जे विधी आम्ही केलेले आहेत त्यामध्ये कुणालाही दक्षिणा दिली गेलेली नाही आहे, म्हणून आम्हाला दक्षिणा द्यायची नाही आहे, असे वकिली पवित्रेसुद्धा त्यांनी सुचवले. पण अंतिमतः जोपर्यंत कायद्यामध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत हा संघर्ष सुटणार नाही. म्हणून त्यांनी विधिमंडळामध्ये जोशी वतन खालसा करण्याचं विधेयक आणलं सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीची भूमिका म्हणून. आणि तिथं ते सर्वांच्या मान्यतेमुळं म्हणजे वरच्या सभागृहामध्ये मंजूर झालं नाही. नंतर बोलेंनी 26मध्ये ते वतन खालसा करण्याचं विधेयक मंजूर करून घेतलं. पण त्याचं सगळं श्रेय जे आहे ते अण्णासाहेब लठ्ठेंचं आहे. अण्णासाहेब लठ्ठेंनी तुमच्या माझ्यावरती जे एका अर्थानं गुलामीचा वरचष्मा होता तो नष्ट करण्यासाठी त्यांनी प्रायः हा बदल केला. ते कॉन्स्टिट्युशनिस्ट आहेत, म्हणजे ते घटनातज्ञ आहेत. तुम्हाला या कालखंडामधल्या महापुरुषांमध्ये अनेक रूपं दिसतील बरं का. ते मल्टीफॅसेटेड, मल्टी टॅलेंटेड लोक आहेत. म्हणजे मी इतिहासकारच आहे, इतिहासकार सोडून मला दुसरं काही येत नाही फारसं. पण त्या काळातली लोकं जी आहेत ती बहुप्रतिभा, बहुप्रज्ञा असलेली आहेत. आणि तुम्हाला दिसेल की ते लॉयर आहेत, कॉन्स्टिट्युशनिस्ट आहेत, ते संस्था बिल्डर आहेत, संस्था उभ्या करणारे आहेत, ते ॲडमिनिस्ट्रेटर आहेत, दिवाण आहेत. तुम्हाला त्यांच्या व्यक्तित्वाचे अनेक पैलू दिसतील आणि या सगळ्या अनंत पैलूंमध्ये ते माहीर आहेत. प्रशासक म्हणून
कॉन्स्टिट्युशनिस्ट म्हणून, आणि तुमच्यापैकी बहुतेकांना माहिती असलं पाहिजेत की त्यांनी कॉन्स्टिट्यूशनच्या बदलासाठी महत्त्वपूर्ण अशा एका अर्थानं सूचना सरकारलाही केलेल्या आहेत आणि विशेष करून कोल्हापूर संस्थानामध्ये पण केलं. दिवाणपदाच्या कालखंडामध्ये त्यांनी अनेक एका अर्थानं सुधारणा, विशेषतः स्त्रियांना मुक्त करणाऱ्या सुधारणा त्यांनी आग्रहानं घडवून आणलेल्या आहेत. प्राथमिक शिक्षण सक्तीचं व्हावं यासाठीचे प्रयत्न केले आहेत. हे सर्व प्रयत्न त्यांनी केलेले आहेत. इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आज मितीला तुम्ही ज्या वळणावर उभे आहात त्या वळणावरती तुम्हाला अण्णासाहेब लठ्ठ्यांचा जो इतिहास विचार आहे तो नीट माहिती असला पाहिजे. मग सुरुवातच करताना मी सांगितलं की इतिहास हा आपल्याला महत्त्वाचा असतो, कारण बदल करायचा की नाही करायचा याची संगती तुम्हाला परंपरेशिवाय सांगता येत नाही. परंपरेचा आधार आणि प्रमाण देऊनच तुम्हाला बदलाचं अवगाहन करता येतं. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला इतिहासाची एक विशिष्ट प्रकारची दृष्टी लागते. तुम्ही त्यांनी जे इतिहासाचे ग्रंथ लिहिलेत ते बारकाईनं वाचले पाहिजेत. भारतातील ब्रिटिश साम्राज्याचा उदय हा त्यांचा ग्रंथ आहे, किंवा त्यांनी कोल्हापूर संस्थानाचा इतिहास पण लिहिलेला आहे. त्यांनी जे इतिहासाबद्दल स्फुट स्वरूपात पण लिहिलेलं आहे ते जर बारकाईनं पाहिलं तर त्यांचं सूत्र तुमच्या लक्षात येतं. ते म्हणजे आत्मचिकित्सा, स्वदोष निरीक्षण. तुमच्यापैकी बहुतेकांना हे माहिती असेल, जे चांगले प्रशासक आहेत त्यांनाही माहिती असेल, जे चांगले शिक्षक आहेत त्यांनाही माहिती असेल, जे चांगले शेतकरी आहेत त्यांनाही माहिती असेल की तुम्हाला स्वतःतले दोष सातत्यानं दूर केल्याशिवाय तुम्हाला विकसित होता येत नाही. मानव हा सतत विकसित होतो. शिक्षण ही तुमच्या कॅपॅबिलिटीची, तुमच्या क्षमतांची वृद्धी असते. आणि माणूस सतत विद्यार्थी का असतो? कारण तो सतत शिकत असतो. आणि शिकण्यामध्ये काय असतं तर शिकण्यामध्ये तुम्ही स्वतःच्या क्षमता सतत विकसित करत असता. आता हे जे शिक्षणातलं मर्म आहे, हे शिक्षणातलं मर्म तुम्हाला लक्षात असेल की ते इतिहासामध्ये सुद्धा महत्त्वाचं आहे. इतिहास हा केवळ गौरवाची, आपल्या महानतेची, श्रेष्ठतेची बाब म्हणून मिरवावा असं असत नाही. इतिहास हा स्वचिकित्सेची, स्वदोष परीक्षणाची बाब आहे. आणि म्हणून त्या काळामध्ये इतिहासाचा जो झंझावात उभा राहिला, अगदी अण्णासाहेब लठ्ठ्यांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर चिपळूणकरांच्या शैलीने आणि विचारांनी लोकांची डोकी भणाणून सोडलेली आहेत. अशा वेळेला गरजेचा आहे तो स्वदोष निरीक्षणाचा विचार. तुमच्यापैकी बहुतेकांना माहिती असलं पाहिजे की मराठ्यांची सत्ता पूर्ण भारतामध्ये होती. खरं अगदी ॲक्च्युअल सूत्र बघितलं की इतिहास म्हणून तुम्ही जर इतिहासाकडं डोळसपणानं बघितलं तर ब्रिटिशांनी मुघलांकडनं भारत घेतला नाही, ब्रिटिशांनी मराठ्यांकडनं भारत घेतला. सगळ्यात शेवटची महान सत्ता ब्रिटिशांना शह देणारी, ब्रिटिशांना आव्हान देणारी मराठ्यांची सत्ता होती. दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत त्याचा लौकिक होता. ती सत्ता का मोडली गेली? दुफळीमुळं. तुमच्यापैकी बहुतेकांना माहिती असलं पाहिजे किती दुफळी असावी आपल्यामध्ये, जातीमुळं किती दुफळी असावी. अहो, ब्राह्मणांमध्ये पोट जातीचे भेद आहेत. ब्राह्मणांच्या पोट जातीच्या भेदामुळं तो निजामाचा जो मुख्य पंतप्रधान आहे विठ्ठल सुंदर, तो पेशव्यांना जेरी सांगतोय. विठ्ठल सुंदर स्वतः ब्राह्मण आहे, महाराष्ट्रीयन माणूस आहे. तो निजामाचा एका अर्थानं सेवक आहे. आणि त्या सेवकानं त्याला 3.5 विद्वानांपैकी, 3.5 शहाणे म्हणतात, त्या 3.5 शहाण्यांपैकी तो आहे. तुम्हाला मराठ्यांमध्ये कुठंही एकीचा अभाव आढळेल, कारण कोकणस्थ ब्राह्मणांचं, तो देशस्थ ब्राह्मण आहे आणि इकडं कोकणस्थ ब्राह्मणांची सत्ता पेशवाईमध्ये आहे. आणि त्यामुळं तुम्हाला कराडे, देशस्थ, सारस्वत या ब्राह्मणांमध्येच एकमेकाला पाण्याची प्रवृत्ती दिसेल. आणि त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी जर बारकाईनं पाहायचं असेल तर तुम्ही 2 इतिहासाचे अन्वयार्थ बघू शकता. एक इतिहासाचा अन्वयार्थ राजवाड्यांनी लिहिला आहे आणि त्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की पानिपतामध्ये पराभव कशामुळं झाला तर 2 पाजी माणसांमुळं. एक पाजी माणूस कोण आहे तर तो कराडा ब्राह्मण आहे की जो उत्तरेमध्ये गोविंदपंत बुंदेला नावाचा एक कराडे ब्राह्मण हा मामलतदार आहे. आणि त्याची जबाबदारी होती की पानिपतच्या युद्धामध्ये पेशव्यांना किंवा मराठ्यांच्या सैन्यानं मदत करण्याची. तो करू शकला नाही. त्याचं वय होतं 77.
त्या माणसाच्या जबाबदारीमुळं, त्या माणसाच्या पाजीमणापणामुळं आपण मराठी पानिपतात हारलो. दुसरं नाव त्यांनी घेतलं ते म्हणजे तुमच्यापैकी सगळ्यांना माहिती आहे, ते म्हणजे होळकरांचं, मल्हारराव होळकर. या 2 पाजी माणसांमुळं म्हटले पानिपतामध्ये मराठ्यांचा पराभव झाला. हे विश्लेषण जे आहे ते कऱ्हाडे ब्राह्मण असलेल्या शेजुळकरांनी नाकारलं आणि ते लिहित आहेत त्यांच्या प्रस्तावनेमध्ये की हिंदूंमधल्या जातींमधल्या भेदामुळं मराठे पानिपतामध्ये हरले. तेच तुम्हाला दिसेल की अण्णासाहेब लठ्ठे सांगतायत की ही जी दुफळी आहे, कुठल्याही प्रकारे अजिबात नाही आहे, अंधाधुंदी आहे. तुम्ही जर पेशवाईचा, विशेषतः दुसऱ्या बाजीराव पेशव्याचा इतिहास पाहिला तर किती अंधाधुंदी आहे, किती नीतिविहीनता आहे. जर नीती नसेल तर नीतिविहीनतेमुळं कुठलंही साम्राज्य, कोणतीही सत्ता, कोणतंही स्टेट हे बलशाली होऊ शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं सूत्र इतिहास विचारातून ते पुढं कोणतं आणतायत तर सगळ्यात महत्त्वाचं आहे सामाजिक शील. कोणताही देश आणि कोणत्याही देशाची महत्ता ही सामाजिक नीतीवर अवलंबून आहे. मी पुन्हा शब्द वापरतोय, व्यक्तिगत नीती नाही. तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ धार्मिक कृत्य करून नीती सांभाळत असाल तर ते नव्हे. सामाजिक नीती, सोशल, सामाजिक, त्यांचा शब्द आहे सामाजिक शील. हा सामाजिक शीलाचा अभाव हा आपल्या पतनासाठी कारणीभूत आहे. आणि हे सामाजिक शील बिल्ट करणं, हे सामाजिक शील उभं करणं, यासाठी सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीच्या परिवर्तनाची गरज आहे. आज या कालखंडामध्ये आपल्या सर्वांना लक्षात आलं पाहिजेत की जो एका चौकटीमध्ये सांगितला गेलेला दिपवणारा, डोळ्याला दिपवणारा इतिहास जो आहे, गौरवशाली इतिहास आहे, ते शब्द वापरतात अण्णासाहेब लठ्ठे वापरतात. मिथ्या इतिहास हा शब्द मी नाही वापरत, अण्णासाहेब लठ्ठे वापरतायत की हा जो इतिहास लिहिला जातोय हा मिथ्या इतिहास आहे आणि मोहज्ञान आहे. हे फक्त मोहच, तुम्हाला गौरवाचा मोह असतो ना, सर्वांनाच असतो, तुम्हाला मला सर्वांनाच असतो. आणि या मोहामुळं, गौरवाच्या मोहामुळं आपण आपलं किती नुकसान करतोय हे तुम्हाला अण्णासाहेब लठ्ठे सांगतायत. आणि म्हणून त्यातून बाहेर यायचं असेल तर त्यांच्या इतिहासाचं सूत्र आहे ते म्हणजे सामाजिक शील प्रस्थापित करणं. म्हणजे हा संपूर्ण सर्वसामान्य माणूस आहे, त्या सर्वसामान्य माणसाची उन्नती, त्याची प्रगती, त्याचं स्वातंत्र्य, यालाच एका अर्थानं मध्यवर्तित्व आहे. आणि त्यासाठी अट्टहासानं, अहर्निशपणानं आधुनिकतेचा विचार करणाऱ्या या महत्तम अशा आपल्या विचारवंत ज्येष्ठ प्रशासकाला आपण सतत आठवणीत ठेवलं पाहिजेत आणि त्यांच्या आधुनिकतेचा वारसा आपण सर्वांनी सांभाळला पाहिजेत. इथं यासाठी मला जे बोलवलं आणि माझा सन्मान केला त्याबद्दल संस्थेचे मी आभार मानतो. आणि तुम्ही माझं हे थोडंसं वैचारिक भाषण जे आहे, क्लिष्ट असतं, अवघड असतं, तरी ऐकलं त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.